8 दिवस झाले होते. अवंतिकाच्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. रूमच्या बाहेर खुर्चीवर बसलेली अवंतिका तिच्या डॉक्टर लेकीची वाट पाहत होती. तिची मुलगी डॉक्टर अन्वी याच हॉस्पिटलमध्ये गायनॉकॉलॉजिस्ट होती. आजीला तपासून अन्वी रूमच्या बाहेर आली. आईला बाहेर बसलेले बघताच ती म्हणाली, मॉम, तू गेली नाहीस घरी? तुला म्हटले होते जा म्हणून. तिच्या रुक्ष आवाजाने गडबडलेली अवंतिका म्हणाली, अगं ते आजी ॲडमिट. ओ कम ऑन मॉम, आता असे म्हणू नकोस की तुला आजीची खूप काळजी वाटत आहे म्हणून तू थांबली आहेस. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इकडे तिची काळजी घ्यायला खूप लोक आहेत. सो तू गेलीस तरी चालेल. इतके बोलून अन्वी तिथून निघाली. वेगाने तिकडून निघालेल्या अन्वीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत अवंतिकाने आपली पर्स उचलली. एकवार रूमचे दार उघडून सलाईन लावलेल्या आपल्या सासूबाईकडे पाहिले आणि ती घरी निघाली. अन्वीचे शब्द तिच्या मनातून जात नव्हते. घरी आल्यावर कसेबसे 2 घास तिने पोटात ढकलले. आजकाल हा घरातील एकटेपणा तिच्या अंगावर येई. शैलेश तिचा नवरा आणि अन्वी हॉस्पिटलमध्ये. अभय तिचा मुलगा ऑफिसला गेलेला. घरी नेहमी असलेल्या सासूबाई घरी नाहीत. ती बेचैन झाली. या घराला आणि तिला सासूबाईंची किती सवय झाली आहे हे तिला नव्यानेच कळत होते. खूप गृहीत धरलं आपण आईंना. मनातून ती हळहळली. परत एकदा अन्वीचे बोल तिला आठवले. मॉम, आजीची किती काळजी आहे हे दाखवू नकोस. बरोबर बोलली अन्वी. तिने कधी मला आईची काळजी घेताना बघितलेच नाही. त्यामुळे आत्ता मला खरंच वाटणारी काळजीही तिला खोटीच वाटत आहे. याला जबाबदार आपणच आहोत, अवंतिकाला वाटले. लहानपणापासून मुलांना आजीने सांभाळले आणि आपण मात्र ऑफिस, काम या सबबीवर मजाच करत राहिलो. मुलांना खुशाल आईवर सोपवून आपण मस्त शॉपिंग, पार्ट्या, गेट टुगेदर, पिकनिक यामध्येच दंग राहिलो. अवंतिकाला वाईट वाटले. मुलांना केवळ जन्म दिला म्हणून त्यांची बायोलॉजिकल आई मी, पण आईची सगळी कर्तव्य तर आजीनेच पार पाडली. अन्वी आणि अभयच्या जन्मानंतर कसेबसे 6 महिने घरात काढले, पण नंतर मात्र कामाचा बहाणा करून जास्तीत जास्त घराबाहेर राहू लागलो. मैत्रिणीसोबत पिक्चरला जाणे, हॉटेलिंग, किट्टी पार्टी यातच आपला वेळ जाऊ लागला. पहिले शैलेश आणि आई दोघेही म्हणाले, मुलांसाठी वेळ काढ, त्यांना तुझा लढा लागणार नाही, तुझी ओढ वाटणार नाही. पण आपण ऐकलेच नाही. शेवटी आपण ऐकतच नाही म्हटल्यावर दोघांनीही आपल्याला सांगणे सोडले. मुलांना भरवणे, त्यांची आजारपणे काढणे, त्यांचा जमेल तसा अभ्यास घेणे, त्यांना वेळेत शाळेत पाठवणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे हे सगळे आईंनीच केले. इतकेच काय, मुलांच्या शाळेत पॅरेंट्स मिटिंगला सुद्धा बऱ्याचदा आईच जात. यात आपण कुठेच नव्हतो. अवंतिकाला लाज वाटली. मुलांनाही आपल्यापेक्षा आजीचाच जास्त लढा, आपल्यापेक्षा जास्त ते मनमोकळेपणाने आजीजवळ बोलतात. आपण दुरावलोच. अन्वी डॉक्टर झाल्यावर तिच्या पहिल्या पगारातून तिने आपल्यासाठी काही न आणता आईसाठी साडी आणली होती. किती चिडलो होतो आपण. खरं तर आपण कधीच आईविषयी कृतज्ञता दाखवली नाही. त्या आपल्या मुलांना सांभाळत आहेत म्हणून आपण नोकरी करू शकत आहोत हे देखील कधी वाटले नाही. साधी साडी कधी घेतली नाही की प्रेमाने 2 शब्द कधी बोललो नाही. पण नातवंडांकडून मात्र प्रेमाची पोचपावती त्यांना नेहमीच मिळाली. अन्वी आणि अभय आजीवर अगदी भरभरून प्रेम करतात, तिची काळजी घेतात. आत्ता महिन्यापूर्वी अभय पूर्वाला घेऊन घरी आला होता. त्यांचे म्हणे प्रेम होते एकमेकांवर. लग्न करायचे होते त्यांना. पण पूर्वा स्पष्टपणे म्हणाली, खरं तर मला आत्ताच लग्न करायचे नाही, अगोदर करिअर करायचे आहे मला. एकदा लग्न झाले की मुलं, मग त्यांना वाढवणे, त्यांची आजारपण काढणे यातच वेळ जातो. नी करिअर राहतं मग. त्यावर हसून अभय म्हणाला, अगं मुलांची चिंता सोड, तू माझी मॉम आहे की. आम्हाला जसं आमच्या आजीने लहानाचे मोठे केले तसेच आपल्या मुलांना माझी मॉम बघेल. किती मोठ्याने दचकलो होतो आपण हे ऐकून. मी सांभाळणार? अवंतिकाच्या पोटात गोळा आला. क्षणात तिच्यासमोर सासूबाईंनी मुलांसाठी कितीनी काय काय केले ते आले. मला अनुभव नाही काहीच. माझी मुलं सासूबाईंनी सांभाळली, काय यांची मुलं सांभाळणार? पहिल्यांदा सासूबाईसमोर तिला फार खुजी असल्यासारखे वाटले. रात्री रूममध्ये आल्यावर पुस्तक वाचत असलेल्या शैलेशला ती म्हणाली, ती पूर्वा फारच स्ट्रेट फॉरवर्ड वाटली मला. तुला कशी वाटली? 30 वर्षापूर्वीची अवंतिका. पुस्तकातून जराही डोकेवर न काढता शैलेश म्हणाला. सनसनीत चपराक बसल्यासारखे वाटले तिला. सगळे आठवून अवंतिकाला डोके जड पडल्यासारखे वाटले. उद्या कदाचित सासूबाईंना डिस्चार्ज मिळणार आहे. सकाळी लवकर जायचे होते. तिथे तिची गरज कोणाला नसली तरी तिला जायचेच होते. सकाळी घाईनेच ती हॉस्पिटलला पोहोचली. रूममध्ये सगळेच होते. शैलेशसुद्धा दिसत होता. त्यानेही सकाळी जाताना मला सांगितले नाही. अवंतिकाला याचे वैषम्य वाटले. अन्वी, अभय, हॉस्पिटलचा इतर स्टाफ होता आणि पूर्वासुद्धा आलेली होती. पूर्वा सासूबाईंचा हात हातात घेऊन बोलत होती, आजी, अभयने खूप सांगितले तुमच्याबद्दल. तुम्ही किती केलं आहे त्यांच्यासाठी. त्यांचा खूप जीव आहे हो तुमच्यात. अवंतिकाला पूर्वा स्ट्रेट फॉरवर्ड वाटली होती, पण पूर्वाला असे हळवे बोलताना बघून तिला आश्चर्य वाटले. रूमच्या दाराशी उभे असलेल्या अवंतिकाला तिनेच बऱ्याच वर्षापूर्वी बोललेले वाक्य आठवले. ती सासूबाईंना म्हणाली होती, बाहेर जाऊन मी पैसे कमवते, तुम्ही काय कमावता?
याचे उत्तर तिला आज कोणीही न देता समजले होते.